आपल्या पगारात 10% वाढ झाली की अनेक जण आपल्या मित्रांसोबत रात्रभर पार्टी करतात, परंतु नेत्याची संपत्ती 10% वाढली आहे की 100% हे कुणीही पाहत नाही. शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांची संपत्ती गेल्या 5 वर्षात 261% वाढली. स्थायी संपत्ती म्हणजे इनमुव्हेबल असेट्स जसे की शेत, घर, प्लॉट इत्यादी. अमोल कोल्हे यांची स्थायी संपत्ती 2,43,00,000पासून 14,31,00,000पर्यंत पोहोचली. सध्या त्यांची स्थायी संपत्ती आणि जंगम संपत्ती 15,61,00,000 इतकी आहे, जी 2019 मध्ये 2,43,00,000 इतकी होती. भारतीय जनता पार्टीचे 2019 मधील सांगली लोकसभेचे उमेदवार संजय पाटील यांची एकूण संपत्ती 13,79,00,000 इतकी होती, जी 2024 मध्ये 75,57,00,000 इतकी झाली. बारामती येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांची संपत्ती 30% वाढली. 2019 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 127 कोटीची होती, जी 2024 मध्ये 165 कोटी इतकी झाली. याबरोबरच सुप्रिया सुळे यांचा नंबर देशातील टॉप 10 श्रीमंत खासदारांमध्ये येतो. आपल्या नेत्यांच्या संपत्तीबरोबर त्यांच्यावरील गुन्हे व इतर माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे.